नमस्कार मंडळी, आज आपण गणेश जयंती विशेष मस्त असे मऊसूत मोदक तयार करूया। बाप्पाच्या आवडीचे रवा आणि नारळाचे मोदक बघा किती मऊसूत तयार झाले। त्याच्यासाठी कढई घेतली, 2-3 चमचा साजूक तूप घालायचं। तूप कडकडीत गरम झाला की 1 वाटी बारीक रवा घेतलाय। रवा साधारण 5 ते 10 मिनिटं अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचा। तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, फक्त थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं। 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। खोबऱ्याचा मागचा जो काळपट भाग असतो तो काढून घ्यायचा आणि मस्त मिक्सरला फिरून रवा आणि खोबरा साधारण 5 ते 6 मिनिटं मस्त असं भाजून झालं की अर्धा वाटी साखर घ्यायचंय। साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता किंवा गोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता। घेतलेली सगळी जिन्नस चांगली मिक्स करून घेतली। अर्धा वाटी रूम टेम्परेचरचा दूध घ्यायचंय। दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं। अर्ध्या वाटीपेक्षा जास्त दूध वापरायचं नाही, म्हणजे मिश्रण आपलं जास्तीत जास्त चिकट होऊ शकतो आणि मोदक खाताना चांगले लागत नाही। 2 मिनिटाची मस्त अशी वाफ काढायची। भरपूर साजूक तूप घालायचं, म्हणजे आपल्या मोदकाला चकाकी येते आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। साधारण मिश्रण मी 5-6 मिनिटं कोमट करून घेतले। कोमट झाल्यानंतर मोदकचं मोल्ड घ्यायचंय। भरपूर असं साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदक चिटकू नये म्हणून। अजून मोदक छान दिसावा याच्यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या। तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता, पण गुलाबाच्या पाकळ्यांनी मोदक छान दिसतो। मोदक मोल्डमध्ये मस्त असं दाबून भरून घ्यायचं आणि बघताय ना किती छान मोदक तयार झाले। राहिलेले मोदक सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे। मस्त असा दाबून घट्टसर मिश्रण भरून घेतलं ना तर सगळे मोदक एकसारखे तयार होतात। एकसारखे मोदक तयार करून झालेले आहे। मस्त असे होतात आणि मऊसूत 2 दिवस सुद्धा आपण हे मोदक वापरू शकतो। एक मोदक बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की आपला मोदक किती छान खुसखुशीत आणि मऊसूत झालाय। नक्की ट्राय करा।